पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा पहाटेच हिंजवडीमध्ये पाणी दौरा केलेला आहे। 2 आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचना दिलेल्या होत्या, त्याचं पालन न केल्यामुळे आणि अद्याप विकास कामांना सुरुवात न केल्यामुळे अजित पवार आक्रमक झाले। त्यांनी पाहणी दरम्यान हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनाही खडेबोल सुनावलेत, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांची त्यांनी सकाळीच शाळा घेतली। विकास कामांच्या आड कुणाला येऊ देऊ नका, कामं वेळेत करा अशा सूचना त्यांनी जारी केल्यात। तर सरकारला उशिराचं शहाणपण सुचलंय असा टोला मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6 ला असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरात जातात की नाही? धरणं करताना मंदिरात जातात पर्याय भरपूर आहे। तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6 ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला। एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, गेले कित्येक महिने मी स्वतः हिंजवडीचा किती फॉलोअप करते। मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करून आंदोलन केलं, विनंती केली, सगळं करून झालं, उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते, याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार। पण आता रिझल्ट्स द्या, आम्हाला रिझल्ट पाहिजे। मी तर एक पत्र लिहिलेलं आहे, ते जाईल आता, की जर एवढा ट्रॅफिकचा अडचण होत असेल तर आठवड्यातून 2च दिवस सगळ्यांनी ठरवून घ्यावं, बाकी सगळा वेळ वर्क फ्रॉम होम करा।